असंच राहायचं पूर्ण दिवस बाहेर होता। इकडे झाडाखालचा हात आहे चोर आहे चोर एक नंबर चोर आहे ह्यो। अरे तिकडे लेडीज लोकांवर बलात्कार होतो मारामारी करतात पोलीस लोग तिकडे का नाही कारवाई करत। दोस्तों इस वक्त हम मौजूद है वाघोली और नाला गांव के बीच में। यहाँ मोरेश्वर कार्यालय ये क्षेत्र का नाम है, यहाँ मौजूद है। आप देख सकते हैं हमारे पीछे यहाँ बैरिकेडिंग लगी हुई है और कुछ लोग जो खास करके लाल बावटा पार्टी और आम आदमी पार्टी और विभिन्न दूसरे अलग अलग पार्टियों के लोग यहाँ पर आंदोलन कर रहे हैं, मोर्चा कर रहे हैं। इसकी पृष्ठभूमि बताए तो आपको मालूम है पिछले दिनों अरनाला में एक बड़ी कार्यवाही प्रशासन द्वारा की गई थी। महसूल प्रशासन ने वहां लोगों के घर तोड़े थे, ये कहकर के सरकारी जमीन गुरचरण जमीन पर उनके घर बांधे हुए इल्लीगल। घर जिस दिन तोड़े गए उसके एक दिन पहले उनको नोटिस दिया गया और उनके घर तोड़ दिए गए। हालांकि वहां उस समय या आज भी वहां मौजूद बड़े बड़े जो रिसोर्ट है उन पर कार्यवाही आज भी नहीं हो पा रही है, वो बात अलग है। लेकिन वो जब घर तोड़े गए तो उसका आक्रोश यहाँ लोगों में फैला और उस घर को तोड़ने के लिए कहीं ना कहीं लाल बावटा जो है वो पूरी तरह नालासोपारा विधायक राजन नाइक को इसका जिम्मेदार बता रहे और इसीलिए लेकर इन्होंने वाघोली जहां राजन नाइक का घर है, बंगला है, वहां पर एक मोर्चा वाघोली से लेकर आए। ये मोर्चा लेकर जब आ रहे थे तो यहाँ बैरिकेडिंग करके पुलिस ने इनको यहीं रोक दिया। पुलिस की चाक चौबंद यहाँ पर सुरक्षा व्यवस्था है, सरकारी अधिकारी प्रांत अधिकारी खुद भी यहाँ पर है और कुल मिलाकर अभी फिलहाल ये लोग शांति से यहाँ बैठे हुए हैं। इतनी प्रचंड गर्मी होने के बावजूद ये कहीं लंबी दूरी से मोर्चे के रूप में सैकड़ों लोग यहाँ आए और भी ऐसा बताया जा रहा है कि इनकी कई गाड़ियों को बाहर ही रोक दिया गया है। पुलिस की व्यवस्था है, अब देखा जाएगा कि इनकी एक मांग है कि हमारे घर फिर से बांध के दो। अब क्या ये पॉसिबिलिटी है, क्या इस तरह से हो सकता है और अगर इस तरह से नहीं होता है तो क्या इसके आगे परिणाम निकलेगा ये देखा जाएगा। फिलहाल लाल बावटा है वो शांति से अपना मोर्चा कर रहा है क्या, लेकिन ये मोर्चा उग्र हो सकता है, इसके आगे और परिणाम हो सकते हैं, इस पे हमारी नजर बनी रहेगी। फिलहाल इस वीडियो में आगे देखें इस मोर्चे के शामिल लोगों ने क्या कुछ कहा। अभी के लिए इतना ही, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। जर तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहे तर तुम्हाला अक्कल पाहिजे होती। आमच्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत, त्यावर अंगावर हात कसा लावला? एका बाईचा ब्लाऊज घेतला, एका बाई पोरीला अंगावर घासा नखा मारली। अरे तुम्ही कार्यकर्ते नाही, तुम्ही चोर आहे सगळे। भाजपाचे कार्यकर्ते सगळे चोर आहे, गरिबांच्या अंगावर हात उचलतात, बुलडोजर उचलतात। पोलीस लोकांचा साथ घेऊन आमच्या गरिबांच्या अंगावर हात मारलाय, आमच्या बाईच्या अंगावरचे ब्लाऊज मारले तुम्ही। तुम्हाला धिक्कार असो, भाजपा चोर आहे, भाजपा सरकार चोर आहे, चोर म्हणून एवढी हाय लागेल ना तर जिथे जाईल तिथे मरेल तो जा। आम्ही आज भर दुपारी तंतन उन्हामध्ये येऊन इथे उभे राहिल्यात आणि ते पण पोलिसांनी अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला अडवले। आम्ही काय चोर आहेत का? आमच्या हातामध्ये काय दांडे आहेत का? आम्ही तिकडे जाऊन मारणार आहेत? फक्त आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आज जे काही कारवाई त्यांनी केली त्याचा न्याय आम्हाला दिलाच पाहिजे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी आलेले आहेत। परंतु अर्ध्या रस्त्यामध्ये पोलिसांनी आज आम्हाला अडवलेलं आहे। मागणी आमची जसं त्यांनी आमच्या कातकरी लोकांची, आदिवासी लोकांची घरं मोडल्यात ती पुन्हा त्यांनी बांधून द्यावी, हीच आमची मागणी आहे। नोटीस दिली आम्हाला 12 तारीखला आणि 13 तारीखला घर तोडायला आले। आम्हाला 15 दिवस तरी द्यायला पाहिजे होते, सामान सुद्धा काढून दिलं नाही। जाऊन सुद्धा देत नाहीयेत, म्हणजे आम्ही असंच राहायचं का? असंच राहायचं? पूर्ण दिवस बाहेर होता। इकडे झाडाखालचा हात आहे, गरिबांची यांना काळजी नाही। अरे भाजप सरकार चोर आहे, चोर एक नंबर चोर आहे ह्यो। अरे तिकडे लेडीज लोकांवर बलात्कार होतो, मारामारी करतात पोलीस लोग, तिकडे का नाही कारवाई करत? देखिए मोर्चा जो है आपको पता है जैसे हमारे आदिवासी कोली और कातकरी बांधवों पे जो बुलडोजर चलाया गया चुन चुन के,
टारगेट करके इसको घर गिराए गए और मैं बताना चाहूंगा उनके ऑफिसेस भी तोड़े गए। तो मैं बताना चाहूंगा भाजपा के कितने नगर सेवक है उनके इलीगल ऑफिसेस है, खुद विरोधी पक्ष नेता का जो ऑफिस है वो इलीगल है, वो हमने अलर्ट किया। संजू श्रीवास्तव उनका जो ऑफिस है इलीगल है, लेकिन गरीबों का जो ऑफिस है, गरीबों की जो झोपड़े वही तोड़ने का काम भाजपा कर रही है और इसको हम बिल्कुल भी सहन नहीं करेंगे। और बांग्लादेशी करार करके जो हमको जो है घर तोड़े गए, तो बताना चाह रहे हैं अगर हम बांग्लादेशी होते ये पुलिस हमारे संरक्षण पे नहीं होती। दूसरी बात, अगर हम बांग्लादेशी होते तो हमारे वोट पे आप चुन के आए हैं, तो इसका मतलब आप भी जो है अवैध है, इसके लिए आपको बोलना चाहिए राजीनामा। आमची एकच मागणी आहे, तुम्ही कागदावरची कारवाई तुम्ही 100 दिवस करा, आमचं काय म्हणणं नाहीये। तुम्हाला ती वेळ पण आहे, तुम्हाला ती मुभा पण आहे, तुम्हाला तो कायदा पण आहे, पण या 10 माणसांनी 10 घरातल्या माणसांनी राहायचं कुठं हा याचं उत्तर द्या आणि त्यांची व्यवस्था करा। आम्ही इथून आंदोलन सोडून निघून जातो। जर तुम्ही आमची व्यवस्था करणार नसाल तर आजचा मुक्काम इथेच इथं पण आमदारांच्या घरी जाणार आम्ही आमदारांच्या घरी जायची फुल करायची होती, पण सांगितलं प्राण साहेब येतात म्हणून आम्ही इथे थांबलो। कारण जेव्हा तोडायला आले तेव्हा साहेब याच्यामध्ये आमचा एक प्रश्न आहे साहेब, आमचा याच्यामध्ये तुम्हाला साहेब एक प्रश्न आहे, तुम्ही चौकशी करून कारवाई कराल, पण पुढची सुनावणी लावून याच्यामध्ये नियम आहेत, अधिकृत आहेत, अनधिकृत हे ठरवाल सुद्धा। 15 दिवसावर पाऊस आलेला आहे, या पावसामध्ये चिमणी कावळ्या सुद्धा त्यांचं घरटं मानलं जातंय, ज्यांची तुम्ही घरं तोडलेली आहेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर बुलडोजर चालवलंय, कोणाच्या सांगण्यावरून चालवलंय हे तुम्हालाही माहिती आहे, परंतु ह्या आता बेघर झालेल्यांनी राहायचं कुठे याचं आज आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे। तुम्ही पुढची कारवाई कराल, आम्हाला संविधानावर पूर्ण खात्री आहे, कायद्यावर आम्हाला भरोसा आहे, पण या 15 दिवसामध्ये जर पाऊस पडला तर ह्या बेवारसांनी या आदिवासींनी राहायचं कुठे एवढं आज आम्हाला उत्तर द्या आणि आमचं समाधान करा। आणि ह्याच्या मुले ना साहेब एक मिनिट, या अशा माजलेल्या आमदारांची मुले एक दुसऱ्या दलालांना आरटीआय मास्टरांना हिंमत येते। काल तिथं कारवाई झाली, दुसऱ्या दिवशी लगेचच तक्रारी अर्ज केले प्रफुल्ल ठाकूरने आमच्या सांभाळापाडा तोडण्यासाठी, आणि लोक आमची जेवत नाहीत तेव्हापासून संबंध वसई तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की वर्षानुवर्षापासून लोक राहत आहेत। देशाचे पंतप्रधान सांगत होते की 2024 पर्यंत सर्वांना घरं देणार, अरे तुम्ही नाही दिली पण आम्ही मेहनतीने घरं बांधली, ती तरी तोडू नका। तर तुम्ही याच्यावर ठोस निर्णय द्या, आम्ही योग्य ती कारवाई करतो, चौकशी करतो, हे ऐकण्यासाठी आम्ही एवढी लोक नाही आलेले। आणि किती दिवसात देता बोला बघा, तुमचे जे पुरावे तुम्ही तहसील कार्यालयाकडे दिलेले आहेत ते आम्ही हार्डली 2 दिवसात तपासू आणि पुरावे तपासल्यानंतर 2 दिवसांनी आपल्याला त्या संदर्भातल्या साहेब आम्ही जे सांगतोय ते चुकीचं आहे की बरोबर सांगा। ज्या कलम 50 नुसार आम्हाला नोटीस दिल्या ते कलम 50 सांगतो 30 दिवसाची वेळ दिली पाहिजे। आम्ही ऐका कमेंट बाबा उगाच रे, आम्ही हे मान्य करतो 2023 ला सुद्धा आम्हाला नोटीस आली होती, पण 2023 ला सुद्धा आम्ही दावे दाखल केलेले आणि 2026 ला सुद्धा 12 तारखेला दावे दाखल केले। मग दावे पेंडिंग असताना कारवाई झाली का? तुम्ही स्वतः सांगता ना की आधी तपासून मग कारवाई करायची। स्पष्टपणे तो जी आर सांगतोय की 30 दिवसाची वेळ द्या, ते तुम्ही ठरवा पात्र आहेत की अपात्र आहेत, जर अपात्र असतील तरी सुद्धा 60 दिवसाची वेळ द्यायची आहे का? अपीलात जाण्यासाठी। पण इथे न्याय ना निवडा, बुलडोजर आले ना ते धबाधब सपाट करून टाकला सगळा, आता जायचं कुठेही परिस्थिती आहे। 2 दिवसात कारवाई करता, उद्या कारवाई करता, काय नाही। नैसर्गिक आपत्तीचा निधी आहे, त्या निधीमधून तुम्ही आमच्या लोकांचं आजच्या आज तिथे आम्हाला तात्पुरती तरी राहण्याची व्यवस्था करा। लोक जेवत नाहीत, झाड आहे आंब्याचं, जशी सावली फिरते गोलगोल तशी चटया फिरतात गोलगोल। 12 वाजले का डोकर निंबर इकडे येते, तशी गोलगोल फिरते, आणि जायचं कुठं? तुम्ही 5 मिनिटं इथे उभे राहिले तर घाम आला साहेब तुम्हाला। आमची काय परिस्थिती आहे विचार करा ना। आज तुम्ही अधिकारी बनले, पण आधी सुद्धा तुमच्या पण आई वडिलांनी बहिणीने अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरून लढले असतील। हे आमचं म्हणणं आहे पोलिसांना सुद्धा की पोलीस म्हणून नाही पण माणूस म्हणून तुम्ही 1 मिनिटासाठी फक्त विचार करा की जर तुमची घरं तुटली असती तर तुम्ही काय केलं असतं। आम्हाला प्रचंड लोक आले, पैसे देतो, माझ्या बायकोच्या हातात 50,000 रुपये दिले, आम्ही सांगितलं साहेब आम्हाला पैसे नको, आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार पाहिजे। भारत देश स्वतंत्र देश आहे आणि या स्वतंत्र देशामध्ये जर अशी लोकशाही राबवली जात असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।
आणि म्हणून लोकांमध्ये चुकीचा मेसेज पठवण्यासाठी महसूल डिपार्टमेंट स्टेटमेंट करते की चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. ही कारवाई जर चुकीची आहे ती कशी चुकीची आहे आणि कशी बरोबर आहे. जर कारवाई बरोबर असेल तर प्रांत साहेबांनी आम्हाला पटवून सांगावं की नाही कारवाई बरोबर आहे, आम्ही सगळे निघून जातो ना इथून, आम्ही तुमचे पाय धरून माफी मागतो. पण आम्ही चुकीचे नाही हे आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही जर बांगलादेशी असले असतो, आम्ही जर चुकीचे असले असतो तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलो नसतो. आणि बांगलादेशांवर कधी कारवाई होणार तिथल्या? ते बांगलादेशी बीजेपीच्या सोबत आहेत. पोलिसांचं गोपनीय खातं करताय काय? आम्ही आमच्या आयटमसाठी स्टेटस ठेवलं का पोलिस पहिला बघतात आणि तिथं पाहिजे तेवढे बांगलादेशी ते बीजेपीच्या पाठी फिरतात. त्यांच्यावर का नाही कारवाई करत? फक्त दांडूकशाही आमच्यावरच राबवणार का? बांगलादेश वाल्यांकडून हप्ते भेटतात ना त्यांना. कधी कधी आम्ही आरोप करतो पाठवले जातात. हे नुसतंच रिसॉर्ट आठवले मिळत नाही. आदिवासींची घरं तुटतात आणि रिसॉर्ट एवढे मोठे मोठे ते शिल्लक कसे बाकी का ते रिसॉर्ट आल्याकडून खप्पे जातात आणि पाहिजे तसा माल जातो. आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये पनीर बोलतो की टेबला खाल्ला पनीर घेतलं जातं म्हणून हे रिसॉर्ट आतापर्यंत राखलेले आहेत. काय रिसॉर्ट तुटत नाही लोकांचे? आदिवासी घरं काय म्हणून तुटतायत? त्याच सर्वे नंबरमध्ये साहेब मार्टिन रिसॉर्ट आहे ना, त्याच सर्वे नंबर आर्यन रिसॉर्ट आहे ना. मग जर तुम्हाला दबाव होता कारवाई करायची होती तर पाडायची होती 4 रिसॉर्ट, सगळ्यांवरच कारवाई करा. 4 रिसॉर्ट पाडायची होती आणि दाखवायची होती कारवाई. पण रिसॉर्टवर कारवाई नाही होऊ शकत ना. आणि रिसॉर्टला नोटीस गेली तर रात्रीत स्टे येईल. पण आमच्या लोकांना स्टे म्हणजे काय ते माहितच नाही. घाबरायला अख्ख्या गावाने पत्र उतरवून ठेवले घराचे सगळ्या लोकांनी. सर किसी के दबाव में आप लोगों ने ये कार्रवाई की थी क्या? इसका तो जवाब दे दीजिए. रिसोर्ट के लिए आपके पास जवाब नहीं है तो किसके दबाव में ये कार्रवाई की गई थी? इस बात का जवाब पत्रकारों को दे दीजिए. मैडम उनको नौकरी करना है. अगर ये बोल दे अभी कि रात को 3 बजे किसका फोन आएगा तो ताबड़तोड़ नौकरी चली जाएगी. हमें उनके पेट पे पैर नहीं देना है. हमारे पेट पे पैर दिया लेकिन हम पेट पे उनके पैर नहीं देंगे. वो भी एक इंसान है. साहेब आता याच्यामध्ये आमची एक रास्त मागणी आहे. तुम्ही पुढची कागद तपासून योग्य कारवाई कराल. कदाचित तुम्ही आम्हाला वेळ पण द्याल एवढ्या दिवसामध्ये कारवाई करू. पण दोस्तों दोपहर 2 बजे से लगातार यहाँ पर लाल बावटा और उनके सहयोगी दल दूसरे साथ में यहाँ पर आंदोलन पर बैठे थे. रास्ते के बीचों बीच ये लोग आंदोलन पर बैठे थे. इनकी मांग थी कि इनको राजन नाइक यहाँ के नालासोपारा विधायक उनके घर जाने दिया जाए. इनको यहाँ बैरिकेडिंग करके रोका गया था. एक समय ऐसा हुआ जब प्रांत अधिकारी बात करना है तो प्रांत अधिकारी भी इनको कन्विंस नहीं कर पाए और काफी गहमागहमी हुई. ये लोग बैरिकेडिंग क्रॉस करने की भी कोशिश किए. फिर इनको समझाया गया. प्रांत अधिकारी की भी ये हालत थी कि जब प्रांत अधिकारी से पत्रकारों ने सवाल किए या इन्हीं लोगों ने सवाल किया तो प्रांत अधिकारी के पास किसी तरह के सवाल का कोई जवाब नहीं था. डिप्टी कलेक्टर होकर प्रांत अधिकारी कुछ बोल नहीं पाए. हालांकि फिर काफी समय निकला. शाम के समय अभी डीसीपी नालासोपारा जोन 3 वो आए. उन्होंने समझाइश किया और एक रास्ता निकाला गया कि कल जो है प्रांत अधिकारी है वो इनके प्रकरण को देखेंगे और कल तक रिपोर्ट बनाकर जिला प्रशासन को भेजा जाएगा. उसके बाद जो निर्णय होगा उसके ऊपर आगे की रूपरेखा बनेगी. और ये करके अभी शाम के 6:30 बजे दोपहर 2 बजे से चल रहा आंदोलन शाम को 6:30 बजे तात्पुरती तौर पर एक दिन के लिए स्थगित किया गया. अब देखा जाएगा कि कल आगे प्रशासन इस पर क्या निर्णय लेता है और उससे ये लोग लाल बावटा के जो लोग हैं उससे क्या ये लोग कन्विंस होते हैं, क्या आगे किसी तरह की कानून व्यवस्था पर कोई सवाल नहीं आता है. दूसरी तरफ जहां यहाँ इस तरह का माहौल था वही ऐसी खबरें सामने आई कि राजन नाइक जो कि ऐसा बताया जा रहा है कि 4 धाम की यात्रा पे गए, यहाँ मौजूद नहीं है. और राजन नाइक यहाँ मौजूद नहीं होकर उनके घर नगर सेवकों का जमावड़ा था, ऐसा कहा जा रहा है. अब सवाल यह है कि जो स्थानिक भारतीय जनता पार्टी के नगर सेवक है क्या उन्होंने पब्लिक के मुद्दों को उठाने के लिए चुनाव जीता है या एक विधायक को प्रोटेक्शन करने के लिए उन्होंने चुनाव जीता है. एक सवाल बड़ा है. जनप्रतिनिधि किस तरह से कोई एक जनप्रतिनिधि यहाँ नहीं आया और काफी कुछ यहाँ पर सवाल उठे हैं. अब देखा जाएगा कि इसमें क्या कुछ आउटकम आता है. फिलहाल इस वीडियो में इतना ही. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.
हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।